नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत मालवणमध्ये जो आज राडा झाला त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राजकोट किल्ल्यावर भाजप आणि मवियाचे कार्यकर्ते आमने सामने। आदित्य ठाकरेंसमोरच नाथ आणि समर्थक आणि मविया कार्यकर्ते भिडले। 2.5 तास सुरु राडा। दुर्घटना पाहणीवरून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी। महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहण्याची गोष्ट आहे का? स्वतः पाहणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचाच विरोधकांना सवाल। शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला। आता हे सरकार गाडेपर्यंत आपल्याला लढायचंय। महाराष्ट्र झुकणार नाही हे दिल्लीला सांगायचंय। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। आजपासून आपल्याला ठरवायचं आहे की आजपासून आपला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे सरकार पाडीपर्यंत आणि सरकार गाडल्यापर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगायचं आहे, त्यांच्या मावळ्यांसारखं जगायचं आहे। राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशी अडवल्यानं नारायण राणे आक्रमक। एकेकाला घरातून खेचून रात्रीतून मारून टाकीन, राणेंची थेट धमकी। सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला। भ्रष्टाचार कुठे करावा हेही आता यांना तारतम्य राहिलं नाही। शरद पवार आक्रमक। शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत। भ्रष्टाचार आपल्याला कुठेच नकोय, मग शरद पवार इतर ठिकाणी भ्रष्टाचाराला समर्थन देत आहेत का? पवार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बोलतात। देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। मला असं वाटतं हे राजकीय जे वक्तव्य आहेत, हे राजकीय वक्तव्य केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी दिले जात आहेत। पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारचं वक्तव्य करणं शोभत नाही। शिवरायांचा पुतळा उभारताना मोठा भ्रष्टाचार। महायुतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला। महाराष्ट्रात प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू। उद्धव ठाकरे संतापले। 1 सप्टेंबरला पासून सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन। म्हणजे 1 तारखेला दुपारी 11च्या सुमारास या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत। शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष्य। पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला, नारायण राणेंचा दावा। तर स्वतःच्या वडिलांचा पुतळाही सरकारी खर्चातून बनवला। राणेंचा ठाकरेंवर पलटवार। राज्यातील सरकार कमिशनखोर, त्यांनी मोठं पाप केलंय। राज्यात मुलीही सुरक्षित नाही। राज्यातलं सरकार करतंय काय? पटोलेंचा महायुतीला सवाल।